डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला असेल आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कॅप राऊंड रजिस्ट्रेशन हे करणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ही बघणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडला यायचं आहे, ज्यावरती कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर बघू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमॅचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे पेज आहे हे सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा सुरू करून देण्यात आलेली आहे. तर सर्वात प्रथम कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करावं लागेल, म्हणजे विद्यार्थ्यांना नोंदणी करून घ्यावी लागेल. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करून सर्वात प्रथम आपला ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आपण CET सेलला रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे ID आणि पासवर्ड नाही आहे. क्लिअर? त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम रजिस्टरला क्लिक करून सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे CET सेल 2026-27च्या साईडवर. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वात प्रथम न्यू रजिस्ट्रेशनचे ऑप्शन आहे, रजिस्टरला क्लिक करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येणार. यामध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे. पासवर्ड स्वतः तुम्हाला सेट करायचा आहे, काही पण ठेवू शकता. फक्त एवढंच आहे की लक्षात ठेवा इथे कन्फर्म पासवर्ड टाका. इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जसे नाव आहे सेम टू सेम तसे नाव यामध्ये इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, इथे नाव टाकायचं आहे, इथे जन्मतारीख टाका तुमची आणि रजिस्टरला क्लिक करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येणार, म्हणजे एक लिंक येणार. ते लिंक तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेल चेक करायचा आहे की तुम्हाला एक मेल येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक मेल आलेला असेल तर त्या मेलमध्ये एक लिंक आलेली आहे, तुम्हाला तिथून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ईमेल ID आणि पासवर्डनी आपल्याला परत लॉग इन करून घ्यायचं आहे. ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा. साइन इन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे डिजिलॉकरवर लॉग इन करण्यासाठी सांगण्यात येणार, कारण की तुम्हाला तिथून तुमची जी अपार ID आहे ही यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही डिजिलॉकरवर एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या. मोबाईलवरून सुद्धा करू शकता, ॲपसुद्धा आहे. आणि त्यामध्ये तुमची एक अपार ID जी आहे ही सुद्धा तुम्ही काढून घ्या, कारण अपार ID लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथून डिजिलॉकरचा जो पिन आहे तो पिन टाकून यामध्ये स्वतःचं जे रजिस्ट्रेशन आहे करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आधार कार्ड नंबर टाकलाय, OTP आलाय, OTP सुद्धा इन्सर्ट केलाय. त्यानंतर इथे सिक्युरिटी पिन मागत आहे डिजिलॉकरचा, तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्हाला फॉरगेट पिनचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे तुम्ही तुमची जन्मतारीख टाकून जो पिन आहे तुमचा तो फॉरगेट करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे इथे पिन इन्सर्ट करा आणि त्यानंतर डन करा. डन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. तर यामध्ये अपार IDचे तुम्ही इथे टिक करावं लागेल तुम्हाला. अशा प्रकारे अपार IDला टिक करा. अपार ID ऑलरेडी काढलेली आहे आम्ही. इथे जे ॲरो दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला अलाउ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अलाउ केल्यानंतर डिजिलॉकरमधून तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार. बघू शकता डॉक्युमेंट्स रिसीव सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे दिसून पडत आहे. इथे तुमची अपार ID आलेली आहे ऑलरेडी. बघू शकता इथून तुम्ही अशा अपार ID बघू शकता. इथे जो अपार IDचा तुम्हाला जो ID मिळालेला आहे तो ID कॉपी करून तुम्हाला इथे पेस्ट करायचा. ठीक आहे. इथे पेस्ट करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमच्या 10वीवर जसे नाव आहे तसे नाव तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. इथे तुमच्या वडिलांचे नाव टाका. इथे फादर नेम, मदर नेम, इथे फादर नेम, इथे मदर नेम टाका. इथे जेंडर सिलेक्ट करा, मेल आहे फिमेल आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ही स्टार्टिंगला फिल करून घ्यायची आहे. तर यामध्ये संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमची इन्कम रेंज टाकायची आहे. इथे मॅरिड अनमॅरिड आणि इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तुम्ही सेम टू सेम टाकू शकता. ॲड्रेस टाका. त्यानंतर यामध्ये व्हिलेज, पिनकोड टाका, तालुका, जिल्हा टाका. इथे तुम्ही अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकू शकता, तुमच्याकडे असेल तर तो टाका किंवा मग तुम्ही वडिलांचा सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे, म्हणजे तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ही सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला थोडी अदर इन्फॉर्मेशन आहे बघा. इथे डोमेस्टिल महाराष्ट्र आहे का, इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. डिसेबिलिटी हँडिकॅप आहे का, यस नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. 10वी कधी पास झालेले आहे ते तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर 10वीचे पर्सेंटेज टाकायचे आहे तुम्हाला. 10वीचं बोर्ड CBSE होतं की त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं आणि महाराष्ट्र कोणत्या स्टेटमधून पास आहे तुम्ही इथे तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेम टू सेम 12वी केलेली असेल तुम्ही तर 12वीची इन्फॉर्मेशन, परंतु आपल्याला इथे डिप्लोमॅची इन्फॉर्मेशन टाकावी लागेल, कारण
कारण की आपण इंजिनिअरिंगचा फॉर्म भरत आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला असेल इंजिनिअरिंग डिप्लोमा, तर इथे तुम्हाला अपिअरिंग आहे का अशा प्रकारे विचारण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्हाला नो क्लिक करावं लागेल, ठीक आहे, कारण अपिअरिंग नाही आहे, तुम्ही रिझल्ट लागलेले असेल तुमचे. आणि त्यानंतर जशी आपण 10वीची इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे त्या प्रकारे तुम्हाला डिप्लोम्याची इन्फॉर्मेशन ॲड करावं लागेल. कोणत्या वर्षी पास आहे, कोणत्या बोर्डामधून, आणि त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यावी लागेल. आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. पासिंग इयर टाका, कोणत्या बोर्डमधून आहे, किती मार्क्स मिळालेले आहे, इथे पर्सेंटेज सिलेक्ट करा, म्हणजे मार्क्स टाका, यामध्ये संपूर्ण ऑप्टेन मार्क्स वगैरे संपूर्ण मार्क्स यामध्ये इन्सर्ट करा, इथे पर्सेंटेज टाका. क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही डिप्लोम्याची संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे याला क्लिक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. तर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे A to Z इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार. आणि एकदा एकच सांगतोय की परत संपूर्ण इन्फॉर्मेशन जाऊन चेक करा, A to Z माहिती चेक करा, कारण की हे जे प्रोफाईल आहे तुमचं हे ॲटोमॅटिकली तुम्हाला जेव्हा इंजिनिअरिंगचं तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू करणार त्यामध्ये ही माहिती तुमची येऊन जाणार. क्लिअर. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती परत चेक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. आता करणार आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन. तर तुम्हाला परत आता एकदा लॉग इन करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे ईमेल आय डी आहे, पासवर्ड आहे, ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा. साइन इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये कॅप रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. तर कॅप रजिस्ट्रेशनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल. यामध्ये टेक्निकल एज्युकेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर टेक्निकल एज्युकेशनला क्लिक करून आपल्याला त्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन बघू शकता, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन रजिस्टर नावचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सर्वात प्रथम इथे क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. OTP इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा. OTP इन्सर्ट केल्यानंतर बघू शकता सर्वात प्रथम आपल्याला स्क्रुनिटी ऑप्शन आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण ज्या स्टेप आहे आपल्याला 1 by 1 आता कंप्लीट करायचे आहेत. तर सिलेक्ट स्क्रुनिटीचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहे, एक आहे ई स्क्रुनिटी आणि एक आहे फिजिकल स्क्रुनिटी. ई स्क्रुनिटी म्हणजे काय होते की तुमचा जो फॉर्म आहे हा ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होऊ शकतो आणि फिजिकलमध्ये तुम्हाला तिथे जावं लागेल कॉलेजला, आणि त्या कॉलेजला गेल्यानंतर तिथे जेही शिक्षक असेल त्यांच्याकडून तुमचा जो फॉर्म आहे हा चेक करून व्हेरीफाय करून घ्यावा लागेल, ठीक आहे. तर विद्यार्थी विचारत असेल की आम्हाला कोणती स्क्रुनिटी घ्यायची, म्हणजे कशा प्रकारे डॉक्युमेंट चेक करायचे. जर तुम्ही फिजिकल जर घेतलं तर तुमच्या डोळ्यासमोर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात आणि तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला जेही कन्फर्मेशन लेटर आहे हे मिळून जाते. आणि ई स्क्रुनिटीमध्ये असं आहे की तुम्हाला कॉलेजला जायचं काम तर पडत नाही, परंतु डॉक्युमेंट्समध्ये जर काही त्रुटी आली, काही प्रॉब्लेम झाला, काही एरर आला तर मग तुम्हाला तो ऑनलाईनमध्ये सॉल्व करावा लागतो आणि त्यामध्ये कधी कधी विद्यार्थी विसरून जातात. तर विसरल्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे हा पेंडिंगमध्ये राहू शकतो, तर तुम्हाला पुढे अडचणी जाऊ शकतात. त्यामुळे एकदा चेक करा, ट्राय करा की तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी घेऊ शकता आणि तिथे जाऊन जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असाल तर लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊ शकतात, ठीक आहे. आणि ई स्क्रुनिटीमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवस लागू शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आणि जर तुम्ही ई स्क्रुनिटी घेत असाल तर फॉर्म जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करून चेक करावा लागेल, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जेही बेस्ट वाटेल त्यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बघू शकता आता तुम्हाला विचारण्यात येत आहे की तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे. कोणाचा डिप्लोमा असेल, कोणाचा BSc असेल, कोणाचा डिप्लोमा व्होकेशनल असेल. तर यामधून आमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे, त्यामुळे आम्ही 1 नंबरचं ऑप्शन जे आहे डिप्लोमा याला क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला टाईप विचारण्यात येणार आहे की तुमचं जे शिक्षण आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे का, आणि त्यानंतर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का. जर तुमचं शिक्षण महाराष्ट्रात आणि तुमच्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही A नंबरच्या टाईपमध्ये येणार आहे. आणि जर तुमचं शिक्षण अदर स्टेटला असेल तर यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे, एकदा तुम्हाला रीड करावं लागेल आणि त्यामधून ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर अशा प्रकारे ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करा. जर तुमचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये आहे 10वी 12वी डिप्लोमा आणि त्यानंतर तुमच्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा. डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता, ठीक आहे. तर 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुमचं 10वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून झालेलं आहे, डिप्लोमा कोणत्या डिस्ट्रिक्टमधून झालेला आहे. तुम्हाला ते ऑप्शन यामधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता टाईप A साठी तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. बघा डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे क्लिक करा, बर्थ सर्टिफिकेटला इथे क्लिक करा, आणि जर नसेल आणि जर तुमचं बर्थ हे TCवर नमूद केलेलं असेल
तर तुम्ही 3 नंबरचं ऑप्शन TC सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, आमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, आम्ही 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही जी माहिती आहे ही फिलअप करून घ्यायची आहे. तर ही माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन बघा, तुमची कास्ट कोणती आहे, ओपन असेल तर जनरल करा आणि SC ST OBC VJNT वगैरे कास्ट असेल तर तुम्हाला रिझर्व क्लिक करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती चेक करा, त्यावरती तुमची कोणती कास्ट आहे ही प्रॉपर चेक करा, कारण की तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको त्यामुळे. ठीक आहे, तर इथे आरक्षण म्हणजे रिझर्व कॅटेगरीला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता इथे संपूर्ण कास्टचं ऑप्शन आलेलं आहे. SC ST OBC VJNT SBC तुमची जी कास्ट आहे त्या कास्टला सिलेक्ट करा, जशी आमची OBC आहे. त्यानंतर तुम्हाला पोटजात विचारण्यात येत आहे, ही सुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, जसे की OBC आहे, कुणबी आहे, माळी आहे वगैरे XYZ. तुमची कास्ट सर्टिफिकेटवर जी आहे ती चेक करा आणि इथे इन्सर्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे तुम्हाला अवेलेबलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑथॉरिटी कोणी दिलेली आहे हे सुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेलं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर असेल तुमच्या कास्टवर किंवा DY कलेक्टरसुद्धा असू शकते, त्यामधून एक ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर इथे अप्लाइड बट नॉट रिसीव्ह करू शकता, परंतु तुम्हाला रिसिप्ट द्यावी लागेल. आणि जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर इथे अवेलेबल करा, आणि जर नसेल अप्लाय केलेलं असेल तर सांगा तिथे की अप्लाइड बट नॉट रिसीव्ह म्हणून, आणि जर नसेल असं तुम्ही नॉट अवेलेबल करू शकता, परंतु रिसिप्ट किंवा नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर खालच्या साईडला आल्यानंतर बघू शकता इथे हँडिकॅप आहे का, येसनोमध्ये आन्सर द्या. तुमचे पालक डिफेन्समध्ये म्हणजे आर्मी नेव्हीमध्ये आहेत का, किंवा एक सर्व्हिसमॅन आहेत का, तुम्ही डिपेंडंट आहात का, अशा प्रकारे इथे येसनोमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर इंडियामध्ये राहता याबद्दलचं काही प्रूफ असेल तुमच्याकडे, जसे की नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे का, तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही TC सुद्धा देऊ शकता, म्हणजे जेही तुमच्याकडे डिप्लोमॅची TC असेल तीसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर यामध्ये सुद्धा 3 ऑप्शन दिलेले आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, TC किंवा बर्थ सर्टिफिकेट. यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर एज्युकेशन इन्फॉर्मेशन, 10वी कोणत्या बोर्डमधून पास आहे इन्सर्ट करा. 10वीचा सीट नंबर म्हणजे तुमचा रोल नंबर, 10वी कोणत्या वर्षी पास आहे तुम्ही ते इयर सिलेक्ट करा. यामध्ये तुम्हाला 10वीचे मार्क्स टाकायचे. बघा इथे ॲग्रिगेट म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जसे मार्क्स दिलेले ते टाका, की 500पैकी तुम्हाला किती मिळालेले आहे. मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स मिळाले आहेत तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे, टोटल म्हणजे इथे 100पैकी. सेम टू सेम सायन्समध्ये किती मिळालेले आहे, इंग्लिशमध्ये किती मिळालेले आहे, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे मार्क्स आहे यामध्ये इन्सर्ट करायचे आहे. इथे किती मिळालेले आहे आणि किती पैकी म्हणजे टोटल मार्क, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. आणि जे पर्सेंटेज आहे तुमचे हे ॲटोमॅटिकली येऊन जाणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला डिप्लोमॅचे जे मार्क्स आहे हे सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहे. बघू शकता डिप्लोमॅच्या ऑप्शनला आलेलो आपण, इथे पास क्लिक केलेलं आहे. इथे सेमिस्टर पॅटर्न होतं आपलं. त्यानंतर इथे सीट नंबर टाका, इथे इनरोलमेंट नंबर टाका तुमचा, कोणत्या वर्षी पास आहे तुम्ही, 2026ला असेल तर इथे क्लिक करा. कोणती ब्रँच होती तुमची ती ब्रँच सिलेक्ट करा. कोणतं कॉलेज होते तुमचे ते कॉलेजसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या प्रकारे लिस्ट येऊन जाणार. त्यानंतर तुमचं जे मीडियम इंग्लिश होतं का, तर हो आमचं इंग्लिश मीडियम होतं, इथे आम्ही यस क्लिक करणार. या प्रकारे डिप्लोमॅची इन्फॉर्मेशन फिल करून घ्या. ठीक आहे, यामध्ये संपूर्ण इनरोलमेंट नंबर आणि सीट नंबर हा प्रॉपर तुमची जेही फायनलची मार्कशीट आहे त्यावरती दिलेला आहे तो बघा आणि यामध्ये तुम्ही इन्सर्ट करून घ्या. त्यानंतर बघू शकता काही विद्यार्थी असतात की ते 12वीसुद्धा केलेली राहतात त्यांनी. तर बघा 12वी जर केलेली असेल तर तुम्हाला इथे पास क्लिक करावं लागेल, आणि जर तुम्ही 12वी केलेली नसेल 10वी प्लस डिप्लोमास केलेला असेल तर इथे नॉट अपिअरिंगला क्लिक करू शकता. ठीक आहे, समजा एखादा विद्यार्थी असेल की त्याने 12वी केलेली आहे आणि 12वी नंतर डिप्लोमासुद्धा केलेला आहे, असे विद्यार्थी राहतात काही, तर त्या विद्यार्थ्यांनी इथे पासला क्लिक करून 12वीची तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे जर 12वी केलेली असेल तर. तर यामध्ये पास क्लिक करा. त्यानंतर इथे बोर्ड सिलेक्ट करा, सीट नंबर टाका, पासिंग इयर टाका, कोणत्या वर्षी पास आहे, इथे किती मार्क्स मिळाले आहे मार्कशीटवर चेक करा, टोटल मार्क्स पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येऊन जाणार. बायोलॉजी सब्जेक्ट होता का विचारत आहे, असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. हे 12वी पास विद्यार्थी असेल तर हां, जर तुम्ही 12वी केलेली नसेल तर इथे नॉट अपिअरिंग करा, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मागणार नाही. क्लिअर. अशा प्रकारे 10वी डिप्लोमा आणि जर 12वी केलेली असेल तर 12वीची माहिती संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप फिल करा. परत चेक करा मार्क्स वगैरे संपूर्ण ओके आहे का, आणि जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता.
त्यानंतर तुमच्यासमोर पर्सनल इन्फॉर्मेशन येणार. आपण ही माहिती ब्लर केलेली आहे संपूर्ण. ठीक आहे, यामध्ये तुमची संपूर्ण जे प्रोफाईल आपण रेडी केलेलं होतं स्टार्टिंगला तीच माहिती इथे आलेली आहे. तुमचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जेंडर, त्यानंतर तुमचे अपार आय डी. फक्त इथे अनाथ आहात का विचारण्यात आलेलं आहे, तर इथे येस नोमध्ये आन्सर द्या. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही जी पर्सनल आहे तुमची ही तुम्ही चेक करा. जर काही मिस्टेक वाटत असेल तर तुम्ही एडिट करू शकता, आणि जर मिस्टेक वाटत नसेल तर फक्त तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि चेक करून तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. यामध्ये तुमचा ॲड्रेस वगैरे संपूर्ण, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल. परंतु आम्हाला कोणती माहिती चेंज करायची नाही. यामध्ये संपूर्ण माहिती ओके आहे, त्यामुळे आम्ही डायरेक्टली सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करणार. त्यानंतर तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचं आहे. बघा इथे फोटो विथ सिग्नेचर सांगितलेलं आहे, तर इथे असा फोटो आणि याखाली तुम्हाला सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे, तर पेंटमध्ये जाऊन फोटो, त्याखाली सिग्नेचर तुमची अशी कंबाईन बनवून घ्या आणि यानंतर यामध्ये अपलोड करा. बघू शकता इथे पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायची आहे. ठीक आहे, अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, तर डॉक्युमेंट्स 1 MBच्या खाली PDF JPG मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. बघा स्टार्टिंगला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. इथे सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली जिथेही सेव्ह करून ठेवलेली आहे फाईल तिथून तुम्हाला ती अपलोड करून घ्यायची आहे. इथे अपलोडचं ऑप्शन तुम्हाला अपलोड केल्यानंतर इथे तुम्ही टाकलेली मार्कशीट बघू शकता. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट टाकायची, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा टाकायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 2020 नंतर काढलेलं असेल तर तुम्हाला इथे जे कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा, तर तुमची डायरेक्टली कास्ट व्हॅलिडिटी हे डायरेक्टली तुम्हाला तिथे दिसून पडू शकते. आणि जर तुम्हाला ती दिसत नसेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा इथे अपलोडचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार. ते तुम्ही डायरेक्टली तिथे अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जोही कास्ट व्हॅलिडिटी असेल, बघा इथे 2020 नंतर आहे का, तर असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. इथे कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाका आणि फेसला क्लिक करा. तुमची कास्ट व्हॅलिडिटी डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवर येऊन जाणार. आणि जर दिसत नसेल समजा किंवा रेकॉर्ड नॉट फाउंड म्हणत असेल तर इथे डायरेक्टली तुम्हाला अपलोडचं ऑप्शन येऊन जाणार. तिथे तुम्ही मॅन्युअली अपलोड करू शकता. आणि अपलोड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर 1300 रुपये हे तुम्हाला भरायचं काम पडणार आहे ओपन कास्टला, आणि 1000 रुपये भरायचं काम पडणार आहे जेवढी कास्टवाले विद्यार्थी आहेत त्या कास्टवाल्यांना. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. जी फी आहे तुम्हाला ही फी यामध्ये पेड करून द्या. पेड झाल्याबरोबर तुमचा जो फॉर्म आहे हा सबमिट होऊन जाणार. ठीक आहे, तर या प्रोसेसनी तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ज्याही विद्यार्थ्यांना करायचं आहे ते विद्यार्थी आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. तर लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. तर बघू शकता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 19/7/2026 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी घेतलेली असेल तर तुम्हाला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही स्क्रुनिटी घेतलेली असेल तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होईपर्यंत तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांनी या प्रकारे आपले रजिस्ट्रेशन करा. कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.